नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र चॅनल, जिथे तुम्हाला दररोज नवीन सरकारी योजना, सबसिडी अपडेट्स आणि बिझनेस आयडियाज अगदी सोप्या भाषेत मिळतात. हे वाक्य मी नाही म्हणत आहे बरं का. हा. हो, हे तर त्या व्हायरल व्हिडिओचं स्वागत आहे. अगदी बरोबर. आज आपण त्याच व्हिडिओची म्हणजे शेळी मेंढी गट वाटप योजनेची या सविस्तर चर्चेत चिरफाड करणार आहोत. त्या व्हिडिओत पुढे असंही म्हटले की तुमच्याकडे जमीन नसली तरी चालेल, सरकार देत आहे शेळी मेंढी गट आणि 1.5 लाखांपर्यंत अनुदान. ही योजना 2026 मध्ये लाखोंना फायदा देणार आहे. आणि त्यांनी हेही सांगितलंय की पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी अर्ज कसा करायचा ते सांगणार आहेत. हो ना. तर मित्रांनो, आज आपण याच बहुचर्चित सरकारी योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. कसं आहे, जेव्हा एखादा नवीन शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा विचार येतो, तेव्हा डोळ्यांसमोर काय उभं राहतं? साहजिकच खूप सारे भांडवल आणि मुख्य म्हणजे स्वतःची जमीन. अगदी बरोबर, जमीन ही पहिली अट मानली जाते. पण विचार करा, एखाद्या व्यक्तीकडे स्वतःची 1 इंचही जमीन नाहीये, खिशात फक्त 40 ते 70 हजार रुपये आहेत आणि तरी ती व्यक्ती चक्क 1.5 लाख रुपयांचा व्यवसाय सुरू करतेय. हे कसं शक्य आहे? कसं आहे, हा विषय खऱ्या अर्थाने एका मोठ्या बदलाची नांदी आहे. पिढ्यानपिढ्या आपल्याकडे अशी मानसिकता होती की जमीन नाही तर शेतीपूरक व्यवसाय नाही, पण ही योजना तो समज पूर्णपणे मोडीत काढतीये. म्हणजे सरकार इथे फक्त रोख रक्कम देत नाहीये, तर थेट व्यवसायाचं मॉडेलच हातात देतंय. होय, सरकार केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी थेट पशुधन देण्याचा निर्णय घेत आहे. यामध्ये लाभार्थ्यांना जनावरांचा एक तयार गट दिला जातो. अच्छा, म्हणजे त्या व्हिडिओचे 5+1 किंवा 10+1 असं सांगितलंय तेच ना? नक्कीच. जे लोक या क्षेत्राशी जोडलेले नाही आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो, 5+1 म्हणजे 5 शेळ्या किंवा मेंढ्या आणि त्यांच्यासोबत 1 बोकड. आणि 10+1 मध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड. आता या योजनेची आर्थिक बाजू जर आपण पाहिली तर ती खूपच थक्क करणारी आहे बरं का. अरे बापरे, कसं काय? हे बघा, 5+1 गटाची एकूण किंमत 86,484 रुपये निश्चित केली आहे. अच्छा, 86,000. हो, आणि 10+1 गटाची किंमत आहे 1,55,011 रुपये. आणि विशेष म्हणजे या किमतीत केवळ जनावरेच मिळत नाहीत. म्हणजे अजून काही मिळतं? हो ना, यात जनावरांचा विमा आणि जीएसटी सुद्धा समाविष्ट आहे. अरे वा, विम्याचा समावेश असणं हा तर खूप मोठा प्लस पॉइंट आहे. कारण ग्रामीण भागात एखादं जनावर दगावलं तर तो आर्थिक फटका पेलवणं खूप कठीण जातं. अगदी बरोबर. आणि या योजनेची खरी जादू तर याच्या अनुदानात लपलेली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी या एकूण किमतीवर 50% अनुदान आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोकांसाठी थेट 75% अनुदान आहे. मी पाहिलं ते. हो, थेट 75%. म्हणजे हे अगदी एखाद्या नव्या व्यवसायासाठी मिळणाऱ्या स्टार्टर किटसारखं झालं, जिथे मुख्य भांडवल सरकार लावत आहे. जर एखाद्याला 75% अनुदान मिळत असेल तर त्याला खिशातून फक्त 40-50 हजारच गुंतवावे लागतील. नक्कीच. पण माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न येत होता. जर बाजारात प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी जनावरांची किंमत या 1.5 लाखाच्या मर्यादेपेक्षा जास्त झाली तर काय होतं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओतील माहितीनुसार जर जनावरांची प्रत्यक्ष किंमत ठरलेल्या मर्यादेपेक्षा वाढली तर ती अतिरिक्त रक्कम लाभार्थ्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागते. अच्छा, म्हणजे सरकार फक्त ठरलेल्या रकमेवरच अनुदान देतं? हो, पण यात सर्वात वेधक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सरकारने हे अनुदान थेट रोख रकमेच्या स्वरूपात न देण्याचा घेतलेला निर्णय. म्हणजे बँकेत पैसे जमा न करता थेट जनावरेच घ्यायची? अगदी तसंच. कसे, आपल्याकडे अनेकदा असं होतं की जेव्हा अनुदानाचे पैसे थेट खात्यात येतात तेव्हा त्या पैशांचा मूळ उद्देशासाठी वापर होईलच याची खात्री नसते. बरोबर आहे. ते पैसे एखादं जुनं कर्ज फेडायला किंवा घरखर्चासाठी वापरले जाऊ शकतात. हो ना, पण इथे पैशांऐवजी व्यवसायाचं साधन दिले जाते. यामुळे गैरवापर टळतो आणि स्वयंरोजगाराचं उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होते. हा मुद्दा खरोखरच खूप विचारात घेण्यासारखा आहे. पण आता ना आपण त्या अटीकडे वळूया जिने मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केलं. जमिनीची अट. हां. सुरुवातीला आपण बोललो तसं 5+1 गटासाठी जमिनीची अजिबात अट नाही. म्हणजे भूमिहीन व्यक्ती सुद्धा अर्ज करू शकते. हे कसं शक्य आहे? हे केवळ एक प्रशासकीय धोरण नाहीये, तर एका मोठ्या आर्थिक क्रांतीचे पाऊल आहे. सरकारचा दृष्टिकोन आता केवळ शेतीकडून पशुपालनाकडे वळत आहे. हा अँगल खूपच रंजक आहे. कारण शेती आणि पशुपालन म्हणजे पुरुषांची मक्तेदारी किंवा ज्यांच्याकडे किमान 2-4 एकर जमीन आहे त्यांचाच व्यवसाय. हो,
असा जो समज आहे त्याला ही योजना थेट छेद देते. 10+1 गटासाठी 1 एकर जमीन किंवा 5 वर्षांचा भाडेपट्टा लागतो, पण तिथेही वनहक्क धारकांना ती अट नाही. आणि याहूनही भारी गोष्ट म्हणजे महिला बचत गटांसाठी यात चक्क 50% आरक्षण आहे. मी हे ऐकून खूप खुश झाले. आणि हेच आरक्षण या योजनेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. जेव्हा 50% महिला आरक्षण असतं तेव्हा ही केवळ कृषी योजना राहत नाही, तर ते एक खूप ताकदवान आर्थिक सक्षमीकरण मॉडेल बनतं. नक्कीच. आजकाल हवामान बदलामुळे केवळ शेतीवर अवलंबून राहणे धोक्याचे झाले आहे. पाऊस नाही पडला तर पीक जळतं, पण शेळी किंवा मेंढी हा एक चालता बोलता एटीएम मानला जातो. चालता बोलता एटीएम हा शब्द खूप छान आहे. हो ना, म्हणजे दुष्काळ पडला तर जनावरे घेऊन दुसऱ्या गावात जाता येतं, शेती हलवता येत नाही. म्हणूनच भूमिहीन आणि महिलांना हा मोबाईल ॲसेट देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यात दिव्यांगांसाठी जे 5% आरक्षण ठेवलंय तोही खूप संवेदनशील निर्णय आहे. त्या माहितीत UDID कार्ड असा उल्लेख होता. हे UDID म्हणजे नक्की काय? UDID म्हणजे युनिक डिसॅबिलिटी आयडी. हे केंद्र सरकारचं एक डिजिटल ओळखपत्र आहे. पूर्वी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यात अनेक त्रुटी असायच्या, बनावट प्रमाणपत्रे यायची. अच्छा, म्हणजे बोगस लाभार्थी जास्त असायचे. हो, पण UDIDमुळे सर्व वैद्यकीय माहिती सुरक्षित होते. त्यामुळे आरक्षणाचा फायदा खऱ्या आणि गरजू व्यक्तीलाच मिळतो. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. जर सरकार 1.5 लाख रुपयांच्या प्रकल्पावर एवढी मोठी सवलत देत असेल, तर हे सगळं एवढ्या सहज तर नक्कीच मिळणार नाही. नाहीच, अटी खरोखरच कडक आहेत. हो ना, कागदपत्रांची गुंतागुंता नेमकी काय आहे यात? इथे फक्त ओळखीचा पुरावा चालत नाही. आधार कार्ड, बँक पासबुक सोबतच जर मोठा गट असेल तर 7/12 उतारा किंवा भाडेपट्टा लागतो. महिलांना बचत गटाचे प्रमाणपत्र लागते. आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र. अगदी बरोबर, प्रशिक्षण किंवा अनुभवाचे प्रमाणपत्र. म्हणजे अर्ज करण्यापूर्वीच तुम्हाला व्यवसायाचं ज्ञान असलं पाहिजे. नक्कीच, कारण जिवंत प्राण्यांचा सांभाळ करणे हा काही यंत्र चालवण्यासारखा प्रकार नाहीये. आजारांची माहिती, आहाराचे नियोजन माहीत असायला हवे. पण याहूनही आव्हानात्मक अट खरेदी प्रक्रियेची आहे. हो, मला याच मुद्द्यावर यायचं होतं. तिथे म्हटलंय की मंजुरी मिळाल्यापासून फक्त 1 महिन्याच्या आत खरेदी करावी लागते, आणि ती सुद्धा खरेदी समितीच्या उपस्थितीत. मला वाटतं ही अट थोडी जाचक ठरू शकते. ती कशी काय? म्हणजे बघायला, एका सामान्य व्यक्तीने अर्ज केला, तो मंजूर झाला. आता त्याला फक्त 30 दिवसात स्थानिक वातावरणाशी जुळून घेणारे निरोगी पशुधन शोधायचे आहे. आणि जे स्थानिक दलाल आहेत त्यांना जर समजलं की याच्याकडे फक्त 30 दिवसांची मुदत आहे, तर ते भाव वाढवणार नाहीत का? ही घाई आणि पिळवणूक नवशिक्यांसाठी खूप तणावपूर्ण असू शकते. आणि वेळेत खरेदी नाही झाली तर संधी दुसऱ्याला जाते. हे कठोर नाही का? तुमचा प्रश्न अगदी जमिनीवरचा आणि योग्य आहे. 1 महिन्याची मुदत तणावपूर्ण असू शकते, पण जर आपण मोठ्या चित्राकडे पाहिलं तर सरकारी योजनांमधील सर्वात मोठी कीड असते ती भ्रष्टाचाराची, कागदोपत्री लाभार्थी दाखवण्याची. कागदोपत्री लाभार्थी म्हणजे कागदावर शेळ्या दिसतात पण प्रत्यक्षात गोठ्यात काहीच नसतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच खरेदी समितीची उपस्थिती याच गोष्टीला आळा घालते. अधिकारी स्वतः उपस्थित राहून खरेदीवर शिक्कामोर्तब करतात, जनावरांना टॅग लावतात, तेव्हा पारदर्शकता येते. अच्छा. आणि स्थानिक जनावरच का? कारण लोक जास्त दुधाच्या आशेने दुसऱ्या राज्यातून स्वस्त जनावरे आणतात, जी इथल्या वातावरणात लगेच दगावतात. हे बरोबर आहे. त्यामुळे 1 महिन्याची मुदत हा एक प्रकारचा फिल्टर आहे. ज्यांची आधीच पूर्ण तयारी आहे त्यांनाच ही योजना मिळते. म्हणजे फक्त सवलत मिळवायची आहे म्हणून आलेल्यांना बाजूला काढण्याचा हा मार्ग आहे. ठीक आहे, हा तर्क समजण्यासारखा आहे. पण आता समजा एखाद्याने ही सगळी धावपळ यशस्वीपणे पार पाडली, तर शेवटी यातून पदरात काय पडतं? हो, म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा. अगदी. योजना नोकरी मित्रच्या माहितीत दावा केलाय की दरमहा 15 ते 30 हजार उत्पन्न मिळू शकते. आता मला इथे ना गणिताची सांगड घालताना अडचण येते. फक्त 5 शेळ्या आणि 1 बोकड यातून 30,000 कसे मिळणार? हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण नाहीये का? पहिल्या नजरेत हे नक्कीच अतिशयोक्तिपूर्ण वाटतं. जर कुणाला वाटत असेल की 5 शेळ्या आणल्या आणि पहिल्याच महिन्यापासून 30,000 मिळतील, तर ते चुकीचं आहे. मग हे कसं शक्य आहे? हा परतावा एका ठराविक कालावधीनंतर मिळणाऱ्या कंपाऊंडिंग इम्पॅक्टचा म्हणजे चक्रवाढ वाढीचा परिणाम आहे. चक्रवाढ वाढ म्हणजे पिल्लांच्या संख्येतील वाढ का? हो.
शेळीला गरिबाची गाय का म्हणतात? कारण त्यांचा गर्भधारणा काळ साधारण 5 महिन्यांचा असतो आणि त्या बहुतांश वेळा जुळ्या किंवा तिळ्या पिल्लांना जन्म देतात. अरे वा. म्हणजे आज 5 शेळ्या असतील तर 1.5-2 वर्षात तो 20-25 जनावरांचा कळप बनतो आणि उत्पन्नाचे मार्ग अनेक असतात. म्हणजे दूध आणि पिल्लांची विक्री वगैरे. नक्कीच. नुणवाचा फायदा कमी असला तरी बोकडांना मांसासाठी खूप मागणी असते. बकरी ईद किंवा जत्रांच्या वेळी एका चांगल्या बोकडाची किंमत 10-15 हजारांपर्यंत सहज जाते. अरे बाप रे. आणि खताची विक्री सेंद्रिय शेतीसाठी वेगळीच. त्यामुळे जेव्हा व्यवसाय स्थिर होतो तेव्हा सरासरी मासिक उत्पन्न 15 ते 30 हजारांच्या घरात पोहोचणे हे अत्यंत वास्तववादी गणित आहे. आता हे गणित पूर्णपणे स्पष्ट झालं. म्हणजे ही एका रात्रीच श्रीमंत करणारी योजना नाहीये, तर हे एक जिवंत भांडवल आहे जे वेगाने स्वतःची संख्या वाढवतं. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण प्रक्रियेत मला सर्वात रंजक काय वाटलं माहितीये, लोक ह्या माहितीपर्यंत पोचतात कसे आहेत. त्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलंय की कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा आणि तुम्हाला अर्ज करण्याची लिंक मिळेल. हे किती सोपं आहे. हे आपल्या ग्रामीण भारताच्या बदलत्या स्वरूपाचं उत्तम उदाहरण आहे. हो ना. पूर्वी कसं सरकारी कार्यालयाबाहेर, पंचायत समितीबाहेर रांगा लाव्या लागायच्या, अधिकाऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागायच्या. आज ग्रामीण तरुण फक्त YouTubeवरील एका कमेंटच्या माध्यमातून थेट सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. हे एक डिजिटल होणाऱ्या नव्या भारताचं दर्शन आहे. नक्कीच. योग्य माहिती वेळेत मिळणं हा यशाचा पहिला टप्पा असतो, जो आता खूप सोपा झालाय. तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या या सविस्तर चर्चेतून आपण जे पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश काढूया. ही एक अशी योजना आहे जिथे 75% अनुदान आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या जमिनीची अट नाही, महिला आणि दिव्यांगांसाठी विशेष संधी आहेत आणि 1.5-2 वर्षांच्या संयमानंतर दरमहा 30,000 रुपयांपर्यंत शाश्वत उत्पन्न मिळू शकतं. आणि हे सगळं अशा व्यवसायातून जो हवामान बदलाच्या काळात शेतीपेक्षा अधिक सुरक्षित पर्याय आहे. अगदी बरोबर. जाता जाता एका वेगळ्या आणि थोड्या धाडसी मुद्द्यावर नक्की विचार करूया. आज आपण पाहिलं की स्वतःची जमीन नसतानाही आणि डिजिटल माध्यमातून माहिती मिळवून पशुपालनासारखा पारंपरिक व्यवसाय कसा उभा करता येतो. जर तंत्रज्ञान आणि अशा धोरणांची सांगड घातली गेली तर येत्या दशकात शेतकरी असण्याची व्याख्याच बदलून जाईल का? जमिनीच्या मालकीशिवाय उभी राहणारी ही नवीन ग्रामीण अर्थव्यवस्था भविष्यात काय चमत्कार करेल? आणि जेव्हा एखादी भूमिहीन व्यक्ती मोबाईलवरून स्वतःचा व्यवसाय चालू लागेल तेव्हा आपल्या समाजातील पारंपरिक सत्ता केंद्रे कशी बदलतील हा विचार नक्की करा. आजच्या या सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन संकल्पनांबद्दल माहिती शोधत राहा आणि नेहमी जागरूक राहा.